मित्रांनो, पर्यटक केरळमध्ये फिरायला गेले की प्रत्येक पर्यटकाचं आकर्षण असतं ते म्हणजे हाऊस बोट राईड। तर प्रत्येकाची इच्छा असते की आपण एक स्टे किंवा एक रात्र हाऊस बोटमध्ये घालवावी। तर अशीच आमची पण इच्छा होती, परंतु वेळ नसल्यामुळे आम्ही 2 ते 3 तासाची राईड करायचं ठरवलेलं। तर आमच्या 2 ते 3 तासाच्या राईडमध्ये आम्हाला खूपच मजा आली। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हे आपली मच्छी फ्राय आहे रिक्षावाले काका, यामध्ये तर पोस्ट करणार आहे। तर आम्ही आता रिक्षातून उतरलोय आणि आता चाललोय हाऊस बोट कडे। तर मित्रांनो, हाऊस बोट आम्ही बघायला आलो होतो, परंतु 2 किंवा 3 तासासाठी फक्त सकाळीच अवेलेबल बोट असतात आणि आम्हाला वेळ पण खूप कमी आहे। आमच्याकडे फक्त 3 तास आहे, त्याच्यामुळे आम्ही शिकारा बोटची राईड करायची ठरवली। तर आपण आता शिकारा बोटवरच राईड करूयात। नेक्स्ट टाइम आलो की हाऊस बोटवर एक 1 नाईटचा स्टे करूयात, परंतु आता वेळ नसल्यामुळे आम्ही शिकारा बोटची राईड करणार आहोत। तर चला बघूयात आपल्या राईड मध्ये। तर आता आम्ही चाललोय शिकारा बोट कडे। तर मी तुम्हाला दाखवू शकतोय, हे बघा हाऊस बोट असे असतात, हॉल वगैरे सोफे बिफे एकदम सुंदर असतात। हे बघा, हे बघू शकता, खूप साऱ्या व्हरायटीच्या बोट्स आपल्याला ते अवेलेबल असतात। आणि आता सीझन असल्यामुळे तामिळनाडू पोंगल चालू असल्यामुळे इथे प्राइस पण याच्या 20,000 1 नाईट आणि म्हणजे 2 वाजता सुरू होते आणि पूर्ण नाईट सकाळी मॉर्निंगला यायचं। तर 20,000 20,000 25,000 असे रेट आहेत आणि विदाउट सीझनला 13,000 14,000 अशा असते। तर ह्या होत्या हाऊस बोट आणि ही आहे शिकारा बोट आहे। आम्ही घेतली ही 3 तासासाठी 3,500 मध्ये शिकारा बोट आणि आम्ही आता याच्यात 3 तास आम्ही टाइम स्पेंड करणार आहोत। तर ही बघा, ही अशी आहे शिकारा बोट। आता बोट दाखवतो कशा प्रकारची ही। समोर हे आहे स्टीअरिंग, हे बघा इथून बोट, आता हे आहे ड्रायव्हर आणि आता हे बोट चालू केली यांनी। आणि बघा इथे छोटासा सोफा बेड दिलेला आहे, हे बघा हा आहे बेड आणि इकडे 4 चेअर दिल्यात आणि आम्ही बरोबर 4 जण आहेत। मागे एक छोटा सोफा दिलेला आहे आणि सागर बनकर त्याच्यावर बसलेले आहेत। हो, सागर शेठ झोपलेले पण आहेत आणि ह्या आणि ह्या ॲडव्होकेट लक्ष्मी घुटे उर्फ बनकर। मस्त 3 तास आराम आहे आम्हाला आणि मस्त आम्ही 4 जण आहे आणि एक बेड आहे 2 माणसांचा आणि एक सोफा आहे, 4 चेअर आहेत आणि मी आणि सागर आता मस्त बेड वरती झोपलेलो आहे। आणि ह्या दोघी जणी टाइमपास करतात, मागे व्हिडिओ काढतात, कोणी व्हिडिओ कॉल करते। आपल्या समोर दिसतात हे आहेत हॉटेल आणि इथे बघा हॉटेल आहे
इथे आपण हे बघा समोर दिसतात हे खूप छान प्रकारचे हॉटेल आहे तिथे. हे बघा हॉटेल आहे आणि हे आहेत सुंदर सुंदर लेक बघा. नाही आणि आता आमच्या ह्या 2 महिलांचं शूटिंग सुरू झालेलं आहे आणि आता मला वाटतं फोटोशूट 2 तास नुसतं फोटोशूट मध्ये जाणार आहे आणि एक जण कॅमेरामन आणि एक जण पुढे पोज द्यायला बस. तर मित्रांनो आता आम्हाला खूप भूक लागली आणि आम्ही थोड्या वेळासाठी बोट थांबवली आणि मस्त आता जेवण करायला चाललोय. आणि हे आहे तलावातीलच ते हॉटेल आहे. मी तलावाच्या मध्यभागी असलेले टेस्ट ऑफ अजिकल फॅमिली रेस्टॉरंट आणि आता आम्ही तिथं जेवायला चाललोय. तर आता आपल्याला फिशची ऑर्डर द्यायची म्हणून आपल्याला आता ते बोललेत की ते येणार आपल्याला मच्छी दाखवायला आणि मग ते आपण चॉईस करायचे. मच्छी दिखा मच्छी फिश दिखा. हाँ तो ये है मच्छी कौन सा है जैसा पुइल हाँ करीमीन प्रॉन ये प्रॉन ये मतलब चिलापी है ना तलापी नहीं करीमीन कर्मी तो कौन से हुए ठीक है. ये कितने के हाफ केजी 600 हाफ केजी 600 हाफ केजी 600 2 पीस या ठीक है. हाउ मेनी 2 600 ना. हाँ हाफ केजी 600 रुपये अर्धा किलो 600 रुपये. ओके हाँ तर हे 600 रुपयामध्ये हे 2 मच्छी भेटणार आहे आपल्याला. लंच पण मागितले आणि 2 मच्छी पण मागितले 600 रुपये अर्धा किलोने. आणि आता आपला थोड्याच वेळात लंच येणार आहे. मग बघूयात आपण लंच मध्ये काय आहे आणि क्वालिटी कशी ते पण तुम्हाला सांगूयात. आपले ताट आलेले ताट म्हणजे केळीची पानं आणि इकडे केळीच्याच पानावर जेवायला देतात. आणि हे बघा आता ही केळीची पानं. आता आपला लंच येणार आणि त्याच्यानंतर मच्छी येणार. तर आता आलं हे लोणचं. क्या है ये पाइनएप्पल कचौड़ी. ये क्या कैबेपुरी. ये बनाने का फ्राई. ये बनाने का फ्राई. 4 तो आइटम आ गए. ये देखो हे आला पापड. ही आली आंब्याची कैरी. ही मला भेटली होती. हा ही यांना भेटली होती. यांनी मागून घेतली द्या मला. मग त्यांना दिली ती आणि त्यांनी मस्त कापून आणली. त्याला मसाला लावलाय. आणि हा आला आपला राईस. 2 प्रकारचे राईस होते. एक छोटावाला आणि कसा मोठे साईज वाला. तर आपल्याला ते मोठा आवडत नाही म्हणून आपण छोटा राईस मागवलाय. आता हे काय आलं हे काय रस्सा बटर मिल्क हा सांबार वॉटर मिल्क सांबार. हा हे रस्सा आहे वॉटर मिल्क आणि सांबार 3 प्रकारचे तांब्यामध्ये मस्त घेऊन आले. हा आणि आता आपल्याला जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो. हा ते सांबार आहे. रस्सा काय माहित नाही बघा खाऊन. तर ही आहे फिश करी. आणि चला आता आपण जेवण सुरू करूया. हे वॉटर मिल्क होतं. हा रस्सा आहे
हे सांबार आहे आणि हे आहे फिश करी, पापड, लोणचं, आणि हे रबडी, आणि हे केळचं फ्राय, हे काय कोबी, हा कोबी, आणि हे आंब्याची करी. तर बघूयात आपण पहिला सांबार खाऊन बघूया. वा मस्त. आणि हे आपली मच्छी फ्राय, आपण मच्छी घेऊन दिली ते 2, तर हे आपल्याला मच्छी फ्राय पण भेटलेली आहे. आणि अशा प्रकारचा आपला हा मेनू आहे. मच्छी करी खाऊन बघूयात. हा मच्छी करी जरा तिखट आहे. तर आता आपण मस्तपैकी सुरुवात करूया जेवणाला. चला या जेवायला. अशा प्रकारे आपलं पूर्ण जेवण झाले. बघू शकता चिकन साफ आहे. हे बघा खांद्यावर बसलाय बाज. या 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 या. जेवण पण झालं आणि बास काय ते बाज सोबत आणि त्याच्यासोबत फोटो सेशन पण झाले. आणि जाऊया आपल्या बोट मध्ये. आणि आपण आलो आता आपल्या बोट मध्ये आणि पुढचा प्रवास सुरू होता आता. बिझनेस आपण बोटचा करूया. तर यांनी आपल्याला बोट शिकवलेले. आता आपण बोट चालवतोय. या तुम्ही पण बोट चालवायला. बघा एक आपल्यापासून एक हाऊस बोट जाते मोठी. हॅलो गाईज. आणि आता आपली जवळजवळ बोटची राईड संपलेली आहे. 3 तास कधी गेले कळलेच नाही. आणि हे मध्ये लँड आहे रिव्हरच्या मध्ये. आणि ते हे आता नवीन हॉटेल बनलेलं आहे. तर बघू शकताय सुंदर हॉटेल बनलेलं आहे. तर एकदा नक्की तुम्ही या बोट रायडिंगला म्हणजे हाऊस बोट किंवा शिकारा बोट राईड करायला नक्की या. बघू शकता आम्हाला वेळ अभावी आज हाऊस बोटचा आनंद नाही घेता आला. पण आज आम्हाला या शिकारा बोट मध्ये पण खूप मजा आली. आणि एकदा आपण पण एकदा अवश्य या. प्रवास आपला इथे संपतोय. आणि आपण आता यांचा निरोप घेऊया. आणि आपण आता जाऊयात मुन्नारला. तर आता आपण भेटूयात मुन्नारच्या प्रवासात. चला चलो मिलते हैं मुन्नार.